हरे कृष्णा. पुढील ध्वनिमुद्रीकरण हे परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांनी भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 47व्या श्लोकावरील दिनांक 17 फेब्रुवारी 1989 रोजी मुंबई, भारत येथे दिलेले प्रवचन असून याचे शीर्षक आहे जीवनाचे ध्येय. ओम नमो भगवते वासुदेवाय. कर्मणि विधिकारस्ते बापलेषु च कश्चन कर्मफल हेतुर्गुर्मते संगोस्तु कर्मणि. This is a very famous verse from the Bhagavad Gita. भगवद्गीतेतील हा एक अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे आणि या महान धर्मग्रंथातील शिकवणींपैकी सर्वाधिक गैरसमज असलेला असा हा एक श्लोक आहे. यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की तुला तुझी कर्मे, तुझे काम किंवा तुझे कर्तव्य करण्याचा अधिकार आहे, परंतु तू तुझ्या कर्माच्या फळांचा हकदार नाहीस. तुझ्या कर्माच्या फळांचे कारण स्वतःला कधीही समजू नकोस आणि आपले कर्तव्य न करण्याला कधीही आसक्त होऊ नकोस. काही लोकांचा असा समज आहे की कर्म हीच पूजा आहे, परंतु गीतेच्या 3ऱ्या अध्यायात याचे अधिक स्पष्टीकरण दिले आहे. Some people are under the impression that work is worship. Another clarification. Jagyaratatkamanonyatya lokamam karma bandhana. जे कोणतेही काम स्वार्थी हेतूने केले जाते ते काम बंधनाचे कारण ठरते, परंतु जे काम ईश्वर भक्तीने भगवंताच्या सेवेकरिता केले जाते ते काम मुक्तीचाच आधार आहे, तेच मुक्तीचे साधन आहे. म्हणून काही लोकांना असे वाटते की जर मी आध्यात्मिक जीवन स्वीकारले तर मला एक अत्यंत अव्यवहार्य माणूस बनावे लागेल. मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकणार नाही, मी या समाजात राहू शकणार नाही, उलट मला सर्व संपत्ती, सर्व सामाजिक संबंधांचा त्याग करून हिमालयात किंवा एखाद्या आश्रमात पवित्र ठिकाणी राहावे लागेल. म्हणून ही संकल्पना मला असह्य असल्यामुळे मी धर्मापासून आणि आध्यात्मिक वृत्तींच्या लोकांपासून दूर राहिलेलेच बरे. या संदर्भात मी श्रीमद भागवतातील एक अतिशय सुंदर कथा सांगू इच्छितो. ही कथा आहे महाराज प्रियव्रतांची. आज प्रियव्रताचा जन्मदिवस असल्यामुळे आपण प्रियव्रतांच्या गौरवाचे वर्णन करणार आहोत. तर प्रियव्रत हे स्वयंभुव मनूंचे ज्येष्ठ पुत्र होते. स्वयंभुव मनू हे भारतवर्षाचे राजे होते. त्या काळातील वैदिक साहित्यानुसार संपूर्ण जग अंतिमतः एकाच सर्वोच्च सम्राटाच्या अधिपत्याखाली होते. स्वयंभुव मनूंना 2 पुत्र होते. त्यांचा थोरला मुलगा प्रियव्रत आणि धाकटा मुलगा उत्तानपाद. आता प्रियव्रताला सत्ता, पैसा, कीर्ती किंवा पदाची अजिबात आवड नव्हती. केवळ त्यांना देवाची उपासना करायची होती. म्हणून त्यांनी आपल्या वडिलांना विनंती केली की माझा धाकटा भाऊ उत्तानपाद राजा होण्यास अत्यंत पात्र आहे, म्हणून त्याला राजा होऊ द्या आणि मला माझे भजन करू द्या, मला माझ्या गुरु महाराजांची सेवा करू द्या. तर त्यांची ही इच्छा पूर्ण झाली, जेणेकरून प्रियव्रत हिमालयातील गंधमादन पर्वतावर गेले आणि तिथे त्यांनी महान नारद मुनींना आपले आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकारले. आणि तिथे नारद मुनी त्यांना
भगवद्भक्तीचे शास्त्र शिकवत And होते. there, एखादी व्यक्ती कितीही महान असली तरी जर तिला खरोखरच खरी प्रगती करायची असेल तर तिने एका आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन स्वीकारलेच पाहिजे. पहा, जेव्हा आपण धर्माबद्दल बोलतो तेव्हा आपण केवळ श्रद्धेच्या भावनिक स्वरूपाबद्दल बोलत नाही, तर आपण संपूर्ण सृष्टीतील सर्वोच्च आणि सर्वात प्रगत विज्ञानाबद्दल बोलत असतो. you see, when we are talking about, आज आपल्या विद्यापीठांमध्ये आपण अनेक विज्ञाने शिकवत आहोत. a sentimental, भूगर्भशास्त्र, भूगोल, गणित, भाषाशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, मानसोपचारशास्त्र, मानसशास्त्र, अभियांत्रिकी, वास्तुकला, वैद्यकशास्त्र, कायदा अशी अनेक विज्ञाने आहेत, हो ना? आता कोणतेही विज्ञान कसे शिकावे याचा एक दृष्टिकोन असतो. physics, psychiatry, of how to learn any science. जर तुम्हाला शस्त्रक्रियेची गरज असेल आणि रस्त्यात कोणीतरी तुमच्याकडे येऊन म्हणाला, तुम्हाला माहीत आहे शस्त्रक्रिया खूप महाग असतात, तुम्ही म्हणालात, हो मला माहीत आहे, आणि तो म्हणाला, ठीक आहे, मी एक सर्जन आहे आणि तुम्ही मला तुमचे पैसे द्या, मी शस्त्रक्रिया करून देईन, हो ना? आणि हा माझा चाकू, मला चला सुरुवात करूया. You accept? तर तुम्ही ते स्वीकाराल का? First of all, you will ask him, सर्वात आधी तुम्ही त्याला विचाराल, तुमची पात्रता काय आहे, आणि तो तुम्हाला सांगेल, I have read, मी योग्य पुस्तके वाचली आहेत. एका योग्य सर्जनने योग्य पुस्तके वाचलेली असलीच पाहिजेत. आता जर कुणी केवळ विद्यापीठातून पुस्तके विकत घेऊन घरी बसून वाचली तर शिक्षण मिळवण्याचा हा एक अतिशय स्वस्त मार्ग आहे, हो ना? it's a very inexpensive way of परंतु कोणी तुम्हाला एक अधिकारी म्हणून स्वीकारेल का? but will anyone accept you? जर पुस्तके पुरेशी असती तर तुम्ही कॉलेजला जाण्यासाठी एवढा पैसा का खर्च करता? Money going to college. कारण ती पुस्तके नीट समजून घेण्यासाठी तुम्ही अशा एका तज्ज्ञाकडून अभ्यास केलाच पाहिजे ज्याने दुसऱ्या तज्ज्ञाकडून अभ्यास केलेला आहे आणि ज्याला त्या पुस्तकांमधील शिकवण व्यावहारिक जीवनात कशी लागू करायची हे देखील माहीत आहे. तर दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तुम्ही एका अधिकृत प्राध्यापकाकडून पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे आणि प्रत्येक जण आपल्या व्यावहारिक जीवनात हे मान्य करतो की कोणतेही शिक्षण किंवा विज्ञान शिकण्याची हीच प्रक्रिया आहे. परंतु ज्यावेळी सर्वोच्च विज्ञानाचा विषय येतो, मी सर्वोच्च विज्ञान असे का म्हणतो? तर जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे विज्ञान आहे जे तुम्हाला या जगातील स्थूल पदार्थांबद्दल शिकवते, आणि मग मनोचिकित्सा आणि मानसशास्त्राचे विज्ञान आहे जे तुम्हाला अशा सूक्ष्म पदार्थांबद्दल शिकवते जे पाहिले, ऐकले, स्पर्श केले किंवा चाखले जाऊ शकत नाही. ते म्हणजे मनाचे विज्ञान. Science of the soul. धर्म हे आत्म्याचे विज्ञान आहे, चेतनेचे विज्ञान आहे. ते विज्ञान जे तुम्हाला प्रकट करते की तुम्ही कोण आहात, तुमचे स्वरूप काय आहे, तुमचे सार काय आहे, भगवंत कोण आहे आणि तुमचे नाते काय आहे. Religion is seen science ज्यावेळी धर्माकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले जाते त्यावेळी तो सर्व सांप्रदायिक सीमांच्या पलीकडे जातो. because there's no scientific आज धर्मामध्ये इतका संघर्ष का आहे? कारण कोणताही वैज्ञानिक दृष्टिकोन नाही, कोणताही तात्विक दृष्टिकोन नाही. हे सर्व केवळ भावना आणि कट्टरता आहे. तत्त्वज्ञानाशिवाय धर्म म्हणजे एकतर भावनाप्रधानता किंवा कट्टरता. म्हणूनच ज्यावेळी सर्वोच्च विज्ञानाचा विषय येतो त्यावेळी तुम्ही जगात कुठेही गेलात तरी तुम्हाला असे लोक आढळतील जे म्हणतात, बरं मला वाटतं की भगवंत असा आहे आणि मला जाणवतं की देव असा आहे आणि माझा विश्वास आहे की देव असा आहे आणि तुझं मत माझ्या मताइतकंच योग्य आहे आणि माझं मत त्याच्या मताइतकंच योग्य आहे आणि तिचं मत त्याच्या मताइतकंच योग्य आहे. You are very learned.
यथामत तथापत. सर्व मार्ग एकाच ध्येयाकडे जातात. म्हणून तुम्ही देवाविषयी जे काही विचार करता तोच देव आहे. आणि प्रत्येकजण म्हणतो, हो तुम्ही खूप उदारमतवादी आहात, तुम्ही खूप विद्वान आहात. आणि अशा धर्माचा परिणाम असा होतो की लोक एकमेकांचा द्वेष करतात, एकमेकांचा मत्सर करतात. लोकांना अंतहीन भौतिक आसक्ती लागते. लोकांना मनःशांती नसते, केवळ ते चिंतेतच असतात. या जगाच्या संसाधनाचे प्रत्येक स्तरावर भयंकर शोषण होत आहे. ही संत लोकांची लक्षणे आहेत का? म्हणूनच शास्त्रात म्हटले जाते की तद्विज्ञानार्थम सगुरुम एवाभिगच्छेत. जर तुम्हाला सत्य समजून घ्यायचे असेल तर तुम्ही एक प्रमाण मानले पाहिजे. तुम्ही सत्य जाणणाऱ्या व्यक्तीकडे गेले पाहिजे. You must approach one who knows the truth. Tadvidi pranipatena pariprasnena sevaya upayangsheti te jnanam jnanenastatu darshana. जर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही सत्यज्ञाला स्वीकारले पाहिजे. त्याच्याजवळ गेले पाहिजे, नम्रपणे चौकशी केली पाहिजे, त्याची सेवा केली पाहिजे. तो तुम्हाला सत्य सांगू शकतो कारण त्याला ते माहीत आहे. कधी कधी लोक मला विचारतात, राधानाथ स्वामी तुम्ही हरे कृष्ण भक्त का झालात? जगात तर इतरही अनेक धर्म आहेत. तुमचा जन्म अमेरिकेत झाला, तुम्ही ख्रिस्ती आणि ज्यू धर्माच्या वातावरणात जन्मलात, तो तुमचा वारसा आहे. आणि इथे तुम्ही म्हणता की सर्व धर्म मुळात एकच आहेत. मग तुम्ही धर्म का बदलला? जर सर्व काही एकच आहे तर धर्म का बदलायचा? मी तुम्हाला समजावून सांगू शकतो की बदलण्याचा प्रश्नच नाही, तर तो जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रश्न आहे. जरी सर्व धर्म मूलतः भगवत प्रेम शिकवत असले, मग कोणी ख्रिश्चन असो, ज्यू असो, बौद्ध असो, पारशी असो, मुस्लिम असो, हिंदू असो किंवा जैन असो, तरीही त्यांचे ध्येय साक्षात्काराद्वारे सत्याने हे समजून घेणे आहे की तुम्ही कोण आहात, भगवंतांशी तुमचे नाते काय आहे आणि प्रेमाने भगवंतांची सेवा करणे हे आहे. तोच एकमेव धर्म आहे, सनातन धर्म. मी ही जीवनशैली का निवडली? कारण जगभरातील माझ्या सर्व प्रवासांमध्ये, धर्मग्रंथांच्या माझ्या सर्व अभ्यासांमध्ये आणि पवित्र लोकांच्या माझ्या सर्व भेटींमध्ये जोपर्यंत मी परमपूज्य AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांना भेटलो नाही, तोपर्यंत मला अशी कोणतीही व्यक्ती भेटली नव्हती जिने आपल्या जीवनातून आणि आपल्या शिकवणीतून मला ते साधन खऱ्या अर्थाने प्रकट केले असेल. ते ज्ञान, ती समज आणि तो साक्षात्कार ज्याद्वारे मला माझे सर्वस्व परमेश्वराच्या सेवेसाठी समर्पित करायचे होते. तर तो असा होता म्हणून मी असा आहे. हा या धर्माचा किंवा त्या धर्माचा प्रश्न नाही. प्रश्न हा आहे की ही ती व्यक्ती आहे जिने मला भगवंतांवरील प्रेमापोटी, सर्व जीवांवरील प्रेमापोटी माझ्या प्राणांचे बलिदान देण्याची प्रेरणा दिली. आम्ही अशा व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करत आहोत जी आम्हाला भगवंतांवर प्रेम करण्याची प्रेरणा देऊ शकेल. तर तरुणपणी प्रियव्रताला श्रील नारद मुनी भेटले आणि नारद मुनी त्यांना त्यागाच्या तत्वांविषयी सर्व काही शिकवत होते. तपस्या, वैराग्य, तप. तू त्याच पर्वतावर राहा. तू भगवंतांच्या नामाचा जप कर. अशा प्रकारे तपस्या कर. या जगाच्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवू नकोस. त्याची गरज नाही. ते सर्व तुझ्या भावाला करू दे.
तर अर्थातच उत्तानपाद एक महान राजा होते आणि मग त्यांनी सिंहासन आपला मुलगा जो महान आणि प्रसिद्ध ध्रुव महाराज होते त्यांच्याकडे सोपवले. आणि त्या महान राजाच्या नंतरपर्यंत हे राज्य या अत्यंत कर्तृत्ववान महान संतांच्या माध्यमातून वंशपरंपरेने चालत आले. प्रचेतांना मुलगा नव्हता. मग जे स्वयंभुव मनू अजून जिवंत होते, कारण त्या काळात लोक दीर्घायुषी होते, तर ते विचार करत होते, आता काय करावे? आता मी पुन्हा राजा झालो आहे, दुसरे कुणीही नाही. माझे आता मला जीवन समर्पित करायचे आहे आणि या सर्व सांसारिक गोष्टींमधून निवृत्त व्हायचे आहे. म्हातारपणी निवृत्त व्हायला हवे. आपले जीवन केवळ भगवंतांसाठी समर्पित करायला हवे. हे सर्व काम आता तरुणांना करू द्यावे. तर प्रियव्रत कुठे आहे? म्हणून ते पर्वतावर गेले आणि प्रियव्रतांनी त्यांना येताना पाहिले. ते विचार करू लागले, अरे देवा, नारद मुनी, कृपया मला वाचवा. मला लग्न करण्याची इच्छा नाही, मला संततीची इच्छा नाही, मला राज्याचीही इच्छा नाही. हे सगळं म्हणजे निव्वळ डोकेदुखी आहे. तेव्हा स्वयंभुव मनू त्यांना समजावून सांगू लागले की प्रियव्रता, राजा होणे हे तुझे कर्तव्य आहे. आणि प्रियव्रत म्हणत होता, पण मला खूप भीती वाटते की जर मी इतक्या भौतिकवादी जीवनशैलीत गुंतलो तर माझी भगवत भक्ती भंग होईल. हे आजच्या राजकारण्यांपेक्षा अतिशय वेगळे आहे, नाही का? आजचे राजकारणी सिंहासन मिळवण्यासाठी ते भीक मागतील, कर्ज घेतील, चोरी करतील, खून करतील, काहीही करतील. सगळेच इतके अनैतिक नाहीत, परंतु जगातल्या बहुतेक ठिकाणी ते आहेत. आणि एकदा का त्यांना सिंहासन मिळालं की अरे देवा, ते कधीच सोडू इच्छित नाहीत. अगदी माझ्या देशासारखं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, तिथले आधीचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन होते. त्या माणसांचं वय काय होतं? अरे देवा, ते 75 वर्षाचे होते. त्यांनी 25 वर्षांपूर्वीच संन्यास घ्यायला हवा होता. आणि तरीही ते केवळ आपलं पद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते. आणि जपानमध्ये सम्राटाचं वय किती आहे? ते आत्ताच मरण पावले. त्यांचा नुकताच मृत्यू झाला. सिंहासनावरच त्यांचा मृत्यू झाला, बरोबर? 85 वर्ष. 85 वर्षे झाली आणि ते सिंहासनावरच मरण पावले. आणि त्यांना जिवंत राहायचे होते, मग ते कितीही दुर्बळ असो वा नसो. मला माझी सत्ता टिकवू द्या, मला माझे पद टिकवू द्या, मला माझी नियंत्रणाची शक्ती टिकवू द्या. ते मिळवण्यासाठी काहीही करतील आणि ते टिकवण्यासाठीही काहीही करतील. का? कारण त्यांना आसक्ती आहे. त्यांना संपत्तीची आसक्ती आहे, त्यांना प्रतिष्ठेची आसक्ती आहे, त्यांना कीर्तीची आणि सत्तेची आसक्ती आहे. परंतु इथे स्वयंभुव मनू राजा होता आणि तो आपल्या मुलाची विनवणी करत होता, घे, मला केवळ भजन करायचंय, कीर्तन करायचंय, साधूंचा सहवास अनुभवायचा आहे. या कामाचा मला पुरेपूर कंटाळा आला आहे. मी माझं कर्तव्य पार पाडलं आहे. आता मला केवळ हरे कृष्ण नाम जप करू दे. आणि त्यांचा मुलगा प्रियव्रत, तो काही मतं मागत नव्हता. तो म्हणत होता, बाबा, सिंहासन तुमच्याकडेच ठेवा, मला ते नकोय, दुसऱ्या कोणाला तरी शोधा. हे असे पुरुष होते जे खरोखरच पात्र होते. का? कारण ते स्वतःच्या स्वार्थासाठी कशालाही चिकटून नव्हते, तर ते केवळ त्या सेवेलाच आसक्त होते जी ते करू शकत होते. त्यामुळे स्वयंभुव मनूला काय करावे हे सुचत नव्हते. त्याचवेळी प्रियव्रताचे आजोबा भगवान ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले. अर्थात ब्रह्मदेव तुम्हाला माहीतच आहे, ते नारद मुनींचे गुरु आहेत. कधीकधी आध्यात्मिक वर्तुळांमध्ये सुद्धा उच्च शक्तीकडे जाण्याची ही प्रवृत्ती असते. तर ज्यावेळी ब्रह्मदेव आले त्यावेळी नारद मुनी, प्रियव्रत, त्या सर्वांनी वंदन केले. नारद मुनींसोबत, ब्रह्मदेवांसोबत भगवान शिव आणि अनेक महान संत व अनेक महान ऋषी देखील आले. आणि मग ब्रह्मदेव बोलू लागले. ते म्हणाले, महाराज प्रियव्रत, तुम्हाला भीती वाटते
की जर तुम्ही संसार आणि सांसारिक जबाबदाऱ्या स्वीकारल्या तर तुमचे आध्यात्मिक जीवन उद्ध्वस्त होईल. ते म्हणाले, परंतु जर तुम्ही हे भगवंतांची सेवा म्हणून स्वीकारत असाल तर भगवंत तुमचे रक्षण करतील असे तुम्हाला वाटत नाही का? आणि मग त्यांनी एक उदाहरण दिले. ते म्हणाले की काही लोक आपली पत्नी, आपली मुले आणि आपली घरे सोडून अरण्यात, रानात राहायला जातात. परंतु ज्यावेळी ते अरण्यात जातात, जंगलात जातात, त्यावेळी ते आपल्या मनाच्या आणि 5 इंद्रियांच्या रूपात 6 पत्नींना सोबत घेऊन जातात. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाच्या आणि 5 इंद्रियांच्या सुखांना आसक्त आहात तोपर्यंत तुम्ही कृत्रिमरित्या जगाचा त्याग करण्याचा प्रयत्न केला तरीही तुम्ही प्रत्यक्षात त्या 6 पत्नींसोबत जंगलात जात आहात. त्यापेक्षा एका पत्नीसोबत घरी राहून जबाबदारीने वागणेच अधिक श्रेयस्कर आहे. आणि मग त्यांनी हे स्पष्ट करण्यास सुरुवात केली की आपण भगवंतांना कसे प्रसन्न करू शकतो, आपण प्रभूंची सर्वोत्तम सेवा कशी करू शकतो, यानुसार आध्यात्मिक जीवन समजून घेतले पाहिजे. Bhagavatam instructs us atha pumbhyadvijastrestas varnashram vibhagasha shvanushtitasya dharmasya samsadir haritoshanam. श्रीमद भागवत आपल्याला शिकवते की तुमची जीवनातील स्थिती काहीही असो, तुम्ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र असाल, तुम्ही संन्यासी असाल, गृहस्थ, कुटुंबवत्सल पुरुष किंवा स्त्री, ब्रह्मचारी, विद्यार्थी किंवा वानप्रस्थ, सेवानिवृत्त असाल, समाजात तुमचे स्थान काहीही असो, तुम्ही डॉक्टर, वकील किंवा उद्योगपती, व्यावसायिक, गृहिणी, शिक्षक, प्राध्यापक, वास्तुविशारद किंवा संन्यासी, तुम्ही कोणीही असा, जर तुम्ही भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी तुमचे कर्तव्य पार पाडत असाल तर तुमचे जीवन परिपूर्ण आहे. म्हणून त्यांनी प्रियव्रताला सांगितले की माझे मत मी देण्यासाठी येथे आलेलो नाही, तुझा गुरु म्हणून भगवंतांची इच्छा काय आहे हे सांगण्यासाठी मी येथे आलो आहे. परमेश्वर हरींची ही इच्छा आहे की तू राजा होण्याची महान सेवा स्वीकारावीस. त्यावेळी प्रियव्रतांनी आपले मस्तक झुकावले आणि ते म्हणाले, होय, मी ही सेवा स्वीकारीन आणि राजा होईन. आणि मग ब्रह्मदेव निघून गेले आणि प्रियव्रत त्या गंधमादन पर्वतावरून खाली उतरून एका मोठ्या राज्यात गेले आणि ते एक अतिशय महान व शक्तिशाली राजा बनले. परंतु त्यांनी जगावर राज्य कसे केले याचे स्पष्टीकरण भक्तिविनोद ठाकूर यांनी दिले आहे. गृहे ताको बने ताको साता हरि बोले ताको सुखे दुखे बुलो नाको वदने हरि नाम करो रे काय गौर माधुस्वरे नाम काय गौर माधुस्वरे. तुम्ही गृहस्थ असा किंवा संन्यासी, जर तुम्ही केवळ भगवंतांच्या नामांचा जप करून त्यांचे गौरव करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले तर तुमचे जीवन परिपूर्ण आहे. श्रीकृष्ण गीतेत म्हणतात, Krishna says in Gita, Yat karosi rasnasi, yat juhosi tadasi, yat tapasyasi kaunteya tat kurusho madarpanam. तुम्ही जे काही करता, जो काही विचार करता, जे काही दान करता, जे काही खाता, ते सर्व भगवंतांना अर्पण म्हणून केले पाहिजे. हेच आध्यात्मिक जीवन आहे, हेच गीतेचे सार आहे, हेच सर्व शास्त्रांचे सार आहे. पहा, तुम्ही कोण आहात किंवा तुम्ही काय करता हे भगवंत पाहत नाहीत. भगवंत तुमच्या श्रद्धेची आणि तुमच्या भक्तीची गुणवत्ता पाहतात. तुमच्याकडे PhD आहे की तुम्ही निरक्षर आहात याचा ते विचार करत नाहीत. त्यांच्यासाठी सर्व काही सारखेच आहे. तुमच्याकडे PhD असेल तर तिचा उपयोग भक्तीसाठी करा आणि ते परिपूर्ण आहे. तुम्ही निरक्षर असाल तरीही त्याचा उपयोग भक्तीसाठी करा
आणि तुमचे जीवन परिपूर्ण आहे. तुमच्याकडे करोडो रुपये असतील तरीही त्याचा उपयोग भक्तीसाठी करा आणि तुमचे जीवन परिपूर्ण आहे. तुमच्याकडे भिक्षा पात्र आणि काठी याशिवाय काहीही नसेल तरीही त्याचा उपयोग भक्तीसाठी करा आणि तुमचे जीवन परिपूर्ण आहे. आध्यात्मिक जीवनात व्यक्तीच्या चेतनेची गुणवत्ता हाच एकमेव घटक असतो. रामायणात एक कथा आहे. ज्यावेळी भगवान श्री रामचंद्रांना त्यांची सावत्र आई कैकेयीने अयोध्येतून वनवासात पाठवले तर ते सीता आणि लक्ष्मण सुमंत्राच्या रथावर बसून दंडकारण्याच्या जंगलाकडे निघाले. ते गंगेच्या काठावर आले आणि त्या ठिकाणी भगवान रामचंद्रांना एक जुना मित्र राहत होता तो भेटला, ज्याचे नाव गुह राजा होते. आणि गुह हा काही सामान्य राजा नव्हता. तो जंगलात राहत होता आणि त्याचे लोक अत्यंत निम्न आणि अस्पृश्य वर्गाचे होते. अशा लोकांच्या मते जे खूप जातीभेदी होते त्याचे लोक निषाद वंशाचे होते, म्हणजेच ते बहिष्कृत होते जे जंगलात राहत होते. आता जरी राजा गुह सर्व सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत होता तरी तो अगदी साधा आणि नम्र होता आणि त्याच्या मनात भगवान श्री रामचंद्रांवर त्यांना प्रसन्न करण्याची असीम भक्ती आणि तीव्र इच्छा होती. ज्यावेळी त्याने भगवान श्री रामचंद्रांना पाहिले त्यावेळी त्याच्या डोळ्यात प्रेमाश्रू आले आणि तो त्यांच्या चरणी नतमस्तक झाला. तो म्हणाला, माझ्या प्रिय स्वामी, हे जंगल माझे राज्य आहे आणि माझे सर्व लोक माझे प्रजाजन आहेत, परंतु मी तुमचा सेवक आहे. कृपया मला तुमचा सेवक म्हणून स्वीकारा. माझ्या सर्व प्रजाजनांना तुमचा सेवक म्हणून स्वीकारा. माझे संपूर्ण साम्राज्य तुमचे राज्य म्हणून स्वीकारा. तुम्ही पाहाल की भौतिकवादी लोकांना देवाची भीती वाटते. त्यांना देवाची भीती का वाटते? कारण त्यांना माहीत असते की देवच सर्व गोष्टींचे मालक आहेत आणि त्यांना आपली मालकीची खोटी भावना सोडायची नसते. म्हणून ते भगवंतांवर विश्वास न ठेवणेच पसंत करतात. यामुळे आयुष्य खूप सोपे होते. किंवा जरी त्यांचा भगवंतावर विश्वास असला तरी ते त्याला कुठेतरी कपाटात ठेवून देतात किंवा रविवारीच त्याला भेटायला जातात. परंतु आठवड्याच्या बाकीच्या दिवशी माझे स्वतःचे आयुष्य आहे असे त्यांना वाटते. परंतु राजा गुह तो एक निर्मळ मनाचा सेवक होता. तो खऱ्या अर्थाने एक संत होता, कारण त्याने हे स्वीकारले होते की माझे स्वामी सर्व काही तुमचेच आहे. कृपया ते घ्या. मी तुमचा केवळ एक सेवक आहे. त्याचा उपभोग घ्या. तर महाराज प्रियव्रतांनी ज्यावेळी राज्य स्वीकारले त्यावेळी त्यांना स्वतःला कधीही त्यांनी राजा मानले नाही. ते स्वतःला केवळ भगवंतांचाच नव्हे तर राज्यातील प्रत्येक नागरिकाचा एक नम्र सेवक मानत असत. राज्यातील सर्वात शूद्र प्राण्यालाही जर माझ्या मदतीची गरज असेल तर त्याच्यासाठी माझ्या प्राणांचे बलिदान देणे हे माझे कर्तव्य आहे, अशी त्यांची भावना होती. महाराज शिबींची ही एक कथा आहे. ते एक राजा होते. एके दिवशी एक गिधाड एका कबुतराचा पाठलाग करत होते आणि ते कबूतर महाराज शिबींच्या चरणी पडले आणि म्हणाले, कृपा करून आपण राजे आहात. मी आपल्या राज्यात आहे म्हणून मी आपला प्रजाजन आहे. माझे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. हे गिधाड मला मारायला येत आहे. त्यावेळी महाराज शिबी म्हणाले, होय, गिधाड तुला इजा करणार नाही. मी तुझ्या रक्षणासाठीच आहे. गिधाड म्हणाले, हां, पण मी सुद्धा तुमचा प्रजाजन आहे. मी सुद्धा तुमच्या राज्यात राहतो आणि माझे अन्न कबूतर आहे.
तर तुमच्यामुळे तुम्ही मला उपाशी मारणार आहात का? त्यावेळी महाराज शिबी म्हणाले, अरे देवा, पहा, या जगात तुम्ही काही लोकांना काही काळासाठी खुश करू शकता, परंतु तुम्ही सर्व लोकांना नेहमीच खुश करू शकत नाही. परंतु राजाचे हे कर्तव्य आहे की त्याने आपला जीव देऊन सुद्धा सर्व लोकांना नेहमीच खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यावेळी ते म्हणाले, ठीक आहे गिधाडा, या कबुतराचे जेवढे वजन असेल तेवढे मी तुला माझ्या स्वतःच्या मांसातून देईन. गिधाड म्हणाले, ठीक आहे, उत्तम. मग त्यांनी कबुतराला तराजूवर ठेवले आणि राजाने त्याचे मांस कापून तराजूच्या दुसऱ्या बाजूला ठेवायला सुरुवात केली. आणि ते जेवढे मांस ठेवत होते तेवढे कबूतर नेहमीच थोडे जड होत होते. तो स्वतःच्या मांसांचे तुकडे तुकडे करत होता. राजा शिबी इतके करूनही पाहत होता की कबुतराचे वजन जास्तच होत होते. शेवटी महाराज शिबी म्हणाले, ठीक आहे, आणि ते स्वतः संपूर्ण शरीराने तराजूवर बसले आणि वजन अगदी बरोबर झाले. आणि मग राजा म्हणाले, तर मग तू मला खा. जर राजा अगदी क्षुल्लक सेवेच्या रक्षणासाठीही आपला जीव देण्यास तयार नसेल तर त्याला राजा असण्याचा कोणताही अधिकार नाही. राजा हा सेवक असतो. आध्यात्मिक वर्गीकरणानुसार तुम्ही जितके उच्च पद स्वीकारता तितके तुम्ही खालच्या दर्जाचे सेवक बनता. भौतिक गणनेनुसार पद जितके उच्च तितके तुम्ही स्वतःला स्वामी समजू लागता. परंतु आध्यात्मिक जीवनात पद जितके उच्च असते तितके तुम्ही स्वतःला निम्न सेवक समजता. म्हणून त्यावेळी कबूतर आणि गिधाड यांची शरीरं पूर्णपणे सुंदर दिव्य जीवांमध्ये रूपांतरित झाली. आणि ते म्हणाले, राजा शिबी, आम्हाला केवळ तुमच्या वैभवाची परीक्षा घ्यायची होती. आम्हाला जगाला दाखवायचे होते की भगवंतांच्या भक्ताचे गुण काय असतात, तो किती दयाळू असतो. तर महाराज गुह प्रभू रामांना म्हणाले, कृपया हे सर्व घ्या, हे सर्व तुमचेच आहे. तुम्ही माझ्या प्राणांचे स्वामी आहात. आणि मग त्यांनी रामांची अत्यंत क्षुद्र सेवा करण्यास सुरुवात केली. आता अंधार पडत आहे, मी उद्या तुम्हाला गंगा पार करण्यास मदत करीन. आणि त्यांनी स्वतःच्या हातांनी पाने व कोवळे गवत गोळा करण्यास सुरुवात केली. आणि मग प्रभू रामचंद्रांसाठी पलंग तयार करू लागले. आणि अर्थातच लक्ष्मण त्यांना मदत करत होता. मग पलंग व्यवस्थित तयार झाल्यावर ते सीतामाता आणि प्रभू रामांजवळ गेले. कृपया विश्रांती घ्या, सुखी व्हा. त्यांनी प्रभू रामांना वारा घातला, त्यांना फळे खाऊ घातली आणि वनातून जे काही उत्तम मिळेल ते दिले. अशा प्रकारे भगवान रामचंद्र अत्यंत आनंदित झाले होते. ते पूर्णपणे सुखी आणि प्रसन्न होते. आदल्या दिवशी ते अयोध्येत संगमरवर, सोने आणि रत्नांनी जडलेल्या महालात अत्यंत मऊ आणि आरामदायक पलंगांवर आपल्या सभोवताली सेवक आणि शाही भोजनासह राहत होते. आणि आता ते जंगलातील पानांच्या बिछाण्यावर राहत होते. परंतु तो पानांचा बिछाना महाराज गुहांच्या समर्पित हातांनी तयार केलेला असल्यामुळे तो पानांचा बिछाना स्वर्गातील सर्वात आलिशान आणि महागड्या बिछाण्यांपेक्षाही अधिक विलासी, अधिक सुखद आणि अधिक आनंददायक होता. काय? आणि रात्रभर महाराज गुह यांना झोपण्याचा विचारही आला नाही. ते केवळ प्रभू रामचंद्रांचे रक्षण करत होते आणि सर्व काही व्यवस्थित आहे याची खात्री करत होते. आणि सीता माता श्रीरामचंद्र ते अत्यंत आनंदाने झोपले. आणि सकाळी ते जागे झाले आणि महाराज गुह यांनी त्यांना गंगा पार करण्यास मदत केली. अशा प्रकारे त्यांनी आपल्याला दाखवून दिले, भगवान श्री रामचंद्रांनी आपल्याला दाखवून दिले की ते केवळ आपल्या नम्रतेचा आणि भक्तीचा गुण पाहतात. ते आपले पद पाहत नाहीत. म्हणून आपल्याला व्यवसाय बदलण्याची गरज नाही. आपली जात किंवा समाजातील आपले स्थान बदलण्याची देखील गरज नाही.
आपला धर्म बदलण्याचे काही कारण नाही. ज्यावेळी आपण गुरु महाराज श्रील AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद हे पश्चिमेकडे आले, त्यावेळी काही ख्रिश्चन लोकांनी त्यांच्याकडे येऊन म्हटले, तुम्ही आमच्या देशात का आला आहात? आम्हाला तुमच्या हिंदूंची काय गरज आहे? आमचा स्वतःचा धर्म आहे, आम्ही ख्रिश्चन आहोत. तुम्हाला माहीत आहे, काही ख्रिश्चन ते खूप अतिशय, अर्थात प्रत्येक धर्मातील काही लोक ते खूप संकुचित विचारांचे असतात. आमचा धर्म आहे आणि तोच एकमेव धर्म आहे. असे हिंदूही आहेत, असे मुस्लिमही आहेत, असे बौद्ध देखील आहेत. तर प्रत्येक धर्मात त्याचे, ज्याला ते मूलतत्ववादी म्हणतात, असे लोक असतात. हो ना? अतिरेकी. हो. तर ही व्यक्ती एका अतिशय मोठ्या वृत्तपत्रातील एक अत्यंत महत्त्वाचा वार्ताहर होते. आम्ही एक ख्रिश्चन देश आहोत, आम्हाला तुमची गरज नाही, घरी जा. तर हे आहेत 70 वर्षांचे गृहस्थ, जे नम्रपणे काही सेवा करण्याचा प्रयत्न करण्यासाठी आले आहेत. एक आध्यात्मिक व्यक्ती म्हणून मी तुम्हाला आत्ताच सांगतो, हे एक उपकाराची परतफेड न मिळणारे काम आहे. लोकांना वाटतं, अरे हे लोक त्यांना फुलं देत आहेत, परंतु त्यांना फुलं दिल्यानंतर ते त्यांना केवळ त्यांच्या सगळ्या समस्याच देतात, नाही का? ते तुम्हाला हार घालतात, तुमच्या पायांना स्पर्श करतात, म्हणतात, हां तुम्ही खूप चांगले आहात, आणि सगळे विचार करत असतात, अरे बघा तर काय मज्जा करत आहे. परंतु पुढे काय होणार आहे ते त्यांना दिसत नाही. हार घातल्यानंतर आणि पाय एकमेकांना टेकल्यानंतर आपल्याला त्यांच्या सगळ्या समस्या सोडवाव्या लागतील. हे समुपदेशन आणि हे कितीतरी निव्वळ त्याग आहे. तर आमचे गुरु महाराज 3 हृदयविकारांचे झटके येऊनही एका वाफेच्या जहाजाने, हातात पैसे नसताना, 70 वर्षांचे असताना, कोणालाही न ओळखता इतक्या दूर आले. ते भगवंताचे एक नम्र सेवक म्हणून या परक्या भूमीत येतात आणि इथे एक स्त्री त्यांना म्हणते, अरे बदमाशा, घरी जा, आम्हाला तुमची गरज नाही. आणि त्यांनी काय उत्तर दिले? ते म्हणाले, मी तुम्हाला धर्मांतरित करायला आलेलो नाही, मी तुम्हाला ज्ञान द्यायला आलेलो आहे. तुम्ही ख्रिश्चन आहात, ख्रिस्ती आहात, एक खरे ख्रिस्ती व्हा. खरा ख्रिस्ती तोच असतो जो भगवंतावर प्रेम करतो. मी केवळ भगवंतावरील प्रेमाची शिकवण देत आहे. भगवंताच्या नामाचा जप करा, भगवंतांच्या नियमांचे पालन करा. तुमच्या परंपरा ज्या आहेत त्या बदलू नका, परंतु त्यांचे सार समजून घ्या. आमच्या परंपरा आहेत, आम्ही त्या बदलणार नाही, परंतु आमच्याकडे त्याचे सार आहे. ते सार काय आहे? ते म्हणजे आपण सर्वजण भगवंतांचा गौरव करण्यासाठी, भगवंतांची सेवा करण्यासाठी, भगवंतांसाठी यज्ञ करण्यासाठी एकत्र येऊ शकतो. भगवंत एकच आहेत आणि भगवान रामचंद्रांनी महाराज गुह यांच्यासोबतच्या त्यांच्या महान आणि आनंददायी परस्पर संबंधातून आपल्याला दाखवून दिले आहे की भक्तीची गुणवत्ता कोणताही सांप्रदायिक संबंध नाही, परंतु भक्तीचा गुण आपल्याला खऱ्या अर्थाने भगवंतांच्या जवळ आणतो. आपण या जगातील गोष्टींकडे वरवरच्या नजरेने पाहू नये. खरे मूल्य कशात आहे हे आपण समजून घ्यायला हवे. या जगातील गोष्टींना सुरुवात आणि अंत आहे, तरीही आपण आपले संपूर्ण आयुष्य या गोष्टींच्या मागे लागण्यात वाया घालवत आहोत. And yet we're wasting our entire life in pursuit of these things. Kamala dala jala jivana talamala bhajahun haripadani tire. गोविंद दास यांनी अशी प्रार्थना केली आहे. एदाना जोवाना पुत्रा परिजना हिते की आछे पराधी तीरे. Kamala dala jala jivana talamala bhajahun haripadani tire. ते म्हणतात, माझ्या संपूर्ण आयुष्यात
मी माझ्या पत्नीशी, माझ्या मुलांशी, माझ्या संपत्तीशी, माझ्या घराशी, समाजातील माझ्या स्थानाशी, माझ्या प्रतिष्ठेशी संलग्न राहिलो आहे. तर आता मी म्हातारा झालो आहे आणि मला काय आढळते की या सर्व गोष्टी मिळवून आणि आयुष्यभर या सर्वांसाठी कष्ट करूनही माझे जीवन निराशा आणि चिंतेने भरलेले आहे. ज्या सर्व गोष्टींना मी इतके महत्त्व देतो त्या कमळाच्या पानावरच्या पाण्याच्या थेंबासारख्या आहेत. त्या आज आहेत तर उद्या नाहीशा होतात. म्हणून आजपासून मी माझे मन एकाग्र करीन, माझे मन भगवान हरींच्या चरणांवर स्थिर करीन. भजहु रे मना श्री नंद नंदना अभय शरण रविंद रे दुर्लभ मानव जन्म सत्संगे तरह एव सिंधरे. हे माझ्या प्रिय मना, कृपया स्वतःला स्थिर कर. स्वतःला नंद महाराजांचे सुंदर पुत्र भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणांवर स्थिर कर. जर तू तुझे मन इतरत्र कुठेही स्थिर केलेस तर तू केवळ भीतीने भरून जाशील. का? कारण भगवंतांचे चरण हीच एकमेव शाश्वत गोष्ट आहे. बाकी सर्व काही हिरावून घेतले जाईल. आणि आपण या जगात का घाबरतो? कारण आपण नेहमी अटळ गोष्टींना घाबरतो की ज्या प्रत्येक गोष्टींसाठी आपण आपली मौल्यवान मानवी शक्ती समर्पित करत आहोत ती आज किंवा उद्या हिरावून घेतली जाणार आहे आणि ते थांबवण्याची शक्ती आपल्यात नाही. म्हणूनच एक बुद्धिमान व्यक्ती विवेक बुद्धीने ओळखतो की खरे मूल्य काय आहे. काल रात्री आम्ही एक छान गोष्ट सांगितली. आज संध्याकाळी मला ती पुन्हा सांगण्याची विनंती करण्यात आली आणि या संदर्भात ती एक खूप बोधप्रद आहे. ही गोष्ट एका महान प्राचीन पुराणात आढळते आणि ही गोष्ट चैतन्य चरितामृताचे लेखक श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी यांनी देखील सांगितली आहे. ते या सुंदर कथनाचा संदर्भ देतात. ती एका ब्राह्मणाची गोष्ट आहे आणि हा ब्राह्मण कुष्ठरोगाने ग्रस्त होता. ती त्याच्यासाठी एक अत्यंत वेदनादायी अवस्था होती. अर्थात तुम्हाला माहीत आहे, विशेषतः इथे भारतात, की कुष्ठरोग म्हणजे काय, तो माणसाला किती अक्षम करू शकतो ते तुम्हाला माहीत आहे. आता या ब्राह्मणाला एक अत्यंत सद्गुणी आणि सुंदर पत्नी होती. ती एका अतिशय उच्च घराण्यातून आली होती, परंतु तिचे लग्न या माणसाशी झाले होते आणि त्याला कुष्ठरोग झाल्यावर तिला वाटले की आपल्या पतीला त्याच्या दुःखमय जीवनातून बाहेर काढण्यासाठी त्याच्याशी नेहमी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहणे हे तिचे कर्तव्य आणि तिची धार्मिक जबाबदारी व सेवा आहे. ती त्याच्यासाठी स्वयंपाक करायची, त्याला स्वच्छ करायची, तिला त्याच्यासाठी प्रत्येक बाबतीत काम करावे लागायचे. तो काहीही करू शकत नव्हता. म्हणून एके दिवशी ती त्याला एका पवित्र नदीजवळ घेऊन आली आणि तिला स्वतःच्या हातांनी त्याला स्नान घालावे लागले. ती त्याला स्नान घालत असताना तिथे एक अत्यंत सुंदर वेश्या होती. तिचे नाव लक्षहिरा होते, ज्याचा अर्थ आहे जिची सुंदर चमक लाखो हिऱ्यांसारखी आणि अनमोल रत्नांसारखी आहे. तर आंघोळीनंतर तिने मोठ्या काळजीने आणि लक्षपूर्वक आपल्या पतीला घरी आणले. परंतु त्या संध्याकाळी ज्यावेळी ती त्याला जेवण भरवण्याचा प्रयत्न करत होती, त्यावेळी तिच्या लक्षात आले की तो मनाने अतिशय असमाधानी आहे. ती म्हणाली, माझ्या प्रिय स्वामी, तुम्हाला काय झाले आहे? तुम्हाला आनंदी करण्यासाठी मी काय करू? मी काहीही करीन. तुम्हाला कशामुळे त्रास होत आहे? तो म्हणाला, मला तुला सांगायला लाज वाटते. ती म्हणाली, नाही, तुम्ही मला सांगितलेच पाहिजे. मी तुमची पत्नी आहे. तो म्हणाला, आज आपण जी वेश्या पाहिली ती तुला आठवते का? मला तिचा खूप लळा लागला आहे.
मी तिला माझ्या मनातून अजिबात काढू शकत नाही. म्हणून डोळ्यात अश्रू आणून पत्नी म्हणाली, हां, माझ्या प्रिय स्वामी, तुम्हाला ही वेश्या हवी आहे का? तो म्हणाला, हो. हात जोडून ती म्हणाली, तुम्हाला आनंदी करण्यासाठी मी शक्य ते सर्व काही करीन. I have become very attached to her. I cannot possibly get that family of Brahmins had no money. त्या ब्राह्मण कुटुंबाकडे पैसे नव्हते. So what she म्हणून did, तिने काय केले? she went ती त्या वेश्येच्या घरी गेली. there were so many तिथे other इतरही अनेक वेश्या राहत होत्या आणि दररोज ती संपूर्ण घर तळमजल्यापासून वरच्या मजल्यापर्यंत अगदी स्वच्छ करायची. ते घर कधीच इतके स्वच्छ नसायचे. म्हणून या लक्षहिराने तिच्या एका साथीदाराला विचारले, हे घर नेहमी इतके स्वच्छ कसे असते? हे कोण करत आहे? तिच्या एका साथीदाराने तिला सांगितले, ही ती ब्राह्मण बाई आहे. ती ब्राह्मण असूनही ती येते, परंतु पैसे घेत नाही. आणि जे मजूर हे घर स्वच्छ करतात, ती इतके कष्ट करते की त्यांना काहीच काम उरत नाही. worked so hard they had nothing to do. म्हणून लक्षहिरा म्हणाली, कृपया या बाईला माझ्याकडे घेऊन या. मला काही कळत नाही आहे. मग त्या ब्राह्मणाची पत्नी तिच्याकडे आली. ती म्हणाली, लक्षहिराने तिला विचारले, तुम्ही असे का करत आहात? तुम्ही तर ब्राह्मण आहात. माझ्यासारख्या अस्पृश्य व्यक्तीची सेवा का करत आहात? ती म्हणाली, कारण माझ्या पतीला तुम्ही मिळाव्यात अशी खूप इच्छा आहे. Why are you doing like this? तर माझी एकच इच्छा आहे की तुम्ही त्यांना संतुष्ट करावे. Like me? लक्षहिरा म्हणाली, She said, because my husband मी समजले. is very anxious to have तुम्ही आणि तुमचे पती आज रात्री जेवायला माझ्या घरी या. तर ते दोघे रात्री जेवायला आले आणि तिने अतिशय उत्तम जेवण बनवले होते. तिने जेवणाचे 2 भाग केले. ती म्हणाली, इथे या बाजूला अतिशय शुद्ध सात्विक शाकाहारी प्रसाद, महाप्रसाद आहे आणि तो एका साध्या केळीच्या पानावर ठेवला आहे. आणि या साध्या मातीच्या प्याल्यात गंगेचे पाणी आहे. on this side. आणि दुसऱ्या बाजूला सर्व नक्षीदार डिझाईन काढलेली, राजाला शोभतील अशी अत्यंत महागडी आणि उत्कृष्ट सोन्या चांदीची ताटे, प्याले आणि वाट्या आहेत. आणि त्यात उत्तम तुपात शिजवलेले अत्यंत ऐश्वर्यपूर्ण आणि विलासी पदार्थ आहेत. And on the other side, परंतु प्रत्येक पदार्थ मांसापासून बनलेला आहे. मग ती म्हणाली, आता तुम्ही तुमची निवड करा. with all ब्राह्मण म्हणाला, मी महाप्रसाद घेईन. मग ब्राह्मणाने केळीच्या पानावरचा आणि मातीच्या प्याल्यातील तो उत्तम प्रसाद खाण्यास सुरुवात केली. आणि त्याचे खाऊन झाल्यावर तो पूर्णपणे समाधानी झाला. त्यावेळी ती वेश्या त्याच्याकडे पाहून म्हणाली, so she said, now you take your choice. तुमची पत्नी या प्रसादासारखी आहे. I will take the आणि जरी ती अतिशय साधी, फारशी आकर्षक नसलेली, अतिशय गरीब असली तरी ती मातीच्या प्याल्यासारखी आणि केळीच्या पानासारखी आहे. परंतु आतून ती अतिशय सात्विक शुद्ध प्रसाद आहे. although ती म्हणाली, simple, मी या सोन्या चांदीच्या वाडग्यांसारखी आहे. मी बाहेरून जरी अतिशय ऐश्वर्यशाली, अतिशय सुंदर आणि अतिशय तेजस्वी दिसत असले तरी आतून मी अतिशय राजसिक आणि तामसिक म्हणजेच कामी आणि तमोगुणी आहे. मग तुमच्याकडे आधीच सर्वोत्तम असताना तुम्ही मला भेटायला इथे का आलात? हे ऐकून त्या ब्राह्मणाला ज्ञानप्राप्ती झाली. केवळ हा उपदेश ऐकूनच तो आपल्या जीवनातील पापी प्रेरणांपासून पूर्णपणे अलिप्त झाला आणि हात जोडून म्हणाला, आज मला ज्ञानप्राप्ती झाली आहे. तुम्ही माझ्या प्रिय गुरु आहात. this instruction, he became completely detached. आणि त्या दिवसापासून तो ब्राह्मण या जगात खरोखर काय मौल्यवान आहे याच्या साक्षात्काराच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला. मग तर मानवी जीवनातील प्रत्येक क्षणाचे मूल्य तुम्हाला कळते का? Of
what is really valuable. या सृष्टीतील सर्वात श्रीमंत माणूस जरी त्याचे सर्व पैसे देऊन गेला तरी तो गेलेला एक सेकंदही परत विकत घेऊ शकतो का? नाही. Even the wealthiest म्हणूनच तुमच्याकडे असलेला प्रत्येक क्षण कोणत्याही संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण एका अनमोल मोत्यासारखा आहे. बायबलमध्ये म्हटले आहे की तुम्ही तुमचे मोती डुकरांना फेकू नयेत. तुमचे मोती डुकरांना फेका. डुकरांना विष्ठा आवडते, बरोबर? डुक्कर तुमची विष्ठा खाऊन खूप समाधानी होतो. मग तुम्ही त्याला तुमचे मोती का फेकता? त्याला त्याची गरज नाही. या क्षणभंगूर जगाच्या भ्रामक झगमगाटाच्या, भ्रामक चमचमाटाच्या सोन्या चांदीच्या भांड्यांच्या शोधात आपण जो वेळ वाया घालवतो तो म्हणजे आपण आपल्या मौल्यवान वेळेचे मोती डुकरांना फेकत असतो. मानवी जीवन म्हणजे खऱ्या अर्थाने काय मौल्यवान आहे हे ओळखणे. the gold and silver bowls of this. Ayor arati bai phung sam odian astan chayan asaw. भागवतमध्ये वर्णन केले आहे की प्रत्येक सूर्योदयाबरोबर तुम्ही मृत्यूच्या एक दिवस जवळ जात आहात. तुम्ही तरुण होत नाही, उलट वृद्ध होत आहात. तुमचा वेळ मर्यादित आहे, परंतु जे आपला वेळ भगवंतांच्या गौरवासाठी, आपल्या हृदयांच्या स्वामींसाठी सेवा करण्यासाठी वापरतात ते प्रत्येक सूर्योदयाबरोबर शाश्वत जीवनाच्या एक दिवस जवळ जातात. तर महाराज प्रियव्रतांच्या उदाहरणातून, महाराज गुहांच्या उदाहरणातून, या कुष्ठरोगी ब्राह्मणाच्या उदाहरणातून आणि आपल्याला आणखी किती उदाहरणांची गरज आहे? जीवनाचे खरे ध्येय काय आहे, काय मौल्यवान आहे आणि काय माझ्या प्रयत्नांना योग्य आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपले कर्तव्य करा, परंतु ते कसे करायचे हे समजून घ्या. तुम्ही जे काही करता ते भगवंतांप्रती विनम्र भक्तीचे कार्य असले पाहिजे. आता हे कसे शक्य आहे? हे अगदी सोपे आहे. लोक कदाचित विचार करत असतील की हे आपल्याला काय सैद्धांतिक माहिती देत आहेत. त्यांच्या जगातील लोक अतिशय व्यावहारिक आणि मूर्त असतात. आध्यात्मिक जीवन हे सर्वात व्यावहारिक आणि सर्वात मूर्तिमंत आहे, मूर्त आहे. खरे तर जीवनातील हा एकमेव व्यावहारिक आणि एकमेव मूर्त पर्याय आहे. सर्वप्रथम आपल्याला आपल्या हृदयात प्रभूंची स्थापना करावी लागेल. आपल्या हृदयात त्यांच्या अस्तित्वाची जाणीव ठेवावी लागेल आणि मग आपण जे काही करतो ते त्यांना अर्पण म्हणून करू शकतो. आपल्या जीवनात भगवंतांना ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांच्या नामाचा जप करून त्यांच्याविषयी जागरूक राहणे. हे इतके सोपे आहे. प्रेक्षकांमध्ये काही मुलं आहेत. अगदी आपल्या प्रियव्रतासारखाच आज त्याचाही वाढदिवस आहे. कीर्तनाच्या वेळी तो नाचतो, नामजप करतो. त्याला नामजप करायला आणि नृत्य करायला अतिशय आवडतं, नाही का? अगदी उत्स्फूर्तपणे. इतकंच नाही तर त्याच्या घरी काही नोकर आहेत, त्या सगळ्यांना तो एकत्र जमावतो आणि नाचायला आणि नामजप करायला सांगतो. तुम्ही मृदंग वाजवा, तुम्ही करताल वाजवा, तुम्ही नामजप करा आणि ते सगळ्यांना जप करायला लावतो. त्याला जप करायला आणि नृत्य करायला अतिशय आवडतं. तर आज रात्री कधीकधी तो जप करताना, नृत्य करताना दिसतो. परंतु जसं आम्ही तत्त्वज्ञानावर बोलायला लागलो तसा तो कुठे जातो? तो खेळायला जातो, बरोबर ना? तो इथे बसून तत्त्वज्ञान ऐकतोय का? बहुतेक प्रौढ लोक तुम्ही तत्त्वज्ञानाबद्दल बोलायला लागलात की लगेच झोपी जातात. तुमच्यापैकी बहुतेक जण जागे आहेत. आज रात्री तुम्ही एक अतिशय विशेष आणि दुर्मिळ श्रोत्रवृंद आहात. मग तुम्हाला अतिशय श्रेय द्यायलाच हवं.
परंतु ज्यावेळी कीर्तनाचा नाम जपाचा विषय येतो त्यावेळी प्रत्येकाला संगीत आवडतं, प्रत्येकाला गाणं आवडतं. हे स्वाभाविक आहे. परंतु आपण केवळ मनोरंजनाच्या एका प्रकाराबद्दल बोलत नाही आहोत. या कलियुगात भगवंतांच्या नामाचा जप हे ध्यानाचे सर्वोच्च रूप आहे. यापेक्षा अधिक शुद्ध करणारे दुसरे कोणतेही साधन नाही. राधे कृष्ण राधे कृष्ण. आज रात्री आम्ही हेच गात होतो. बलराम महाराजांनी मला ही माहिती दिली. सर्व महान आचार्य आपल्याला हीच माहिती देत आहेत की सर्व ज्ञानाचे सार तुम्ही सर्व धर्मग्रंथ वाचू शकता. आणि निष्कर्ष काय? या कलह आणि ढोंगीपणाच्या युगात भगवंतांच्या नामांचा जप करा. हरे कृष्ण जप करा. हरे कृष्ण. हरे नाम एव केवलम कलो नास्तेव 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 गतिरंजता. या कलियुगात एकच व्यावहारिक पद्धत आहे, ती म्हणजे भगवंतांच्या नामाचा जप करणे. ही प्रक्रिया आपल्याला शिकवण्यासाठी भगवंत श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपात या जगात अवतरले आहेत. नाम अखारी बहुधा नीच सर्वशक्ति तत्रापिता नियमित स्मरणे न काला एतादृशी तव कृपा भगवन् ममापि दुर्दैवम ईदृशम इहाजुनि नानुरकः. हे भगवान चैतन्य, आपण भगवान चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी आहोत. धर्माकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अत्यंत वैश्विक होता. त्यांनी आपल्या प्रार्थनेत स्पष्ट केले आहे की हे माझ्या प्रभू, तुमची अनेक अनेक नावे आहेत. तुम्ही कोणता धर्म पाळता किंवा कोणत्या नामाचा जप करता याची आपल्याला पर्वा नाही, जोपर्यंत तुम्हाला हे माहीत आहे की भगवंतांचे हे अधिकृत नाव आहे, जे भगवंतांनी शास्त्राद्वारे प्रदान केलेले आहे. आणि जो कोणी तुमच्या कोणत्याही नामाचा प्रामाणिकपणे आणि नम्रतेने जप करतो तो जीवनाची सर्वोच्च परिपूर्णता प्राप्त करू शकतो. कारण तुमची सर्व शक्ती, तुमचे सर्व वैभव आणि तुमची सर्व ऐश्वर्य ही तुमच्या नामातच सामावलेली आहेत. परंतु मग याच श्लोकाखाली त्यांनी जप करताना मनाची योग्य स्थिती कोणती असावी हे स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, जरी तुमची इतकी नावे आहेत आणि जरी तुम्ही सर्व प्रकारची अनुभूती प्राप्त करू शकता आणि तुम्ही तुमच्या सर्व नामांना तुमच्या सर्व वैभवाने सशक्त केले आहे, तरी मी इतका दुर्दैवी आहे की मला तुमच्या कोणत्याही नामाविषयी आकर्षण वाटत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ते आपल्याला हे शिकवत आहेत की जोपर्यंत तुम्ही नम्रतेने भगवंतांच्या नामांचा जप करत नाही तोपर्यंत त्याचे फळ नगण्य असेल. कोणीही स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू नये. जर तुम्ही तसे केले तर तुम्ही नीचातले नीच आहात. आध्यात्मिक प्रगती केवळ नम्रतेच्या आधारावरच होते. येशू ख्रिस्त म्हणाले, नम्र लोक पृथ्वीचा वारसा मिळवतील. आणि भगवान चैतन्य महाप्रभूंनी सनातन गोस्वामींना सांगितले, केवळ नम्रतेनेच भगवंतांना विकत घेता येते. कारण नम्रतेशिवाय प्रेम असूच शकत नाही. आपण स्वतःला जितके मोठे समजतो तितकेच आपण भगवंतांच्या दृष्टीने नीच बनतो. आपण स्वतःला जितके नीच समजतो तितकेच आपण भगवंतांच्या दृष्टीने श्रेष्ठ असतो. हीच एका सेवकाची योग्य वृत्ती आहे. म्हणून भगवान चैतन्य आपल्याला नम्र मनस्थितीत प्रभूंच्या पवित्र नामाचा जप कसा करावा हे शिकवत आहेत. हे अतिशय व्यावहारिक आहे. जीवनात काय मौल्यवान आहे हे समजून घ्या. भगवंतांच्या नामा इतके मौल्यवान दुसरे काहीही नाही. जर तुम्ही त्याचे मूल्य समजून घेतले तर तुम्ही त्याला प्राधान्य द्याल. हे औषधासारखे आहे. आज रात्री या खोलीत डॉक्टर्स आहेत. कोणीही स्वतःच्या मर्जीनुसार औषध घेत नाही. ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतले पाहिजे. म्हणून आपण संत व्यक्तींकडे जायला हवे. आपण गुरूंकडे, महान साधूंकडे जायला हवे आणि आपण भगवंतांच्या नामांचा जप कसा करावा आणि भगवत सेवेची आपली नैसर्गिक प्रवृत्ती आपल्या दैनंदिन जीवनात कशी वापरावी
हे शिकले पाहिजे. शिस्तीने नियमितपणे भगवंतांच्या नामांचा जप करून, धर्मग्रंथ वाचून, आपल्या बुद्धीने समजून घेऊन आणि संत व्यक्तींच्या संगतीत राहून या साध्या आणि उदात्त प्रक्रियेद्वारे आपल्यापैकी कोणीही जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर निश्चित प्रगती करू शकतो आणि भगवत प्रेमाची अंतिम परिपूर्णता प्राप्त करू शकतो. यात मोठी आशा आहे. हे खूप सोपे आहे. हे अतिशय व्यावहारिक आहे. त्यांच्या नामांचा जप करून प्रभूंना आपल्या हृदयात स्थापित करा आणि मग हे अगदी स्वाभाविक होईल की आपण आपल्या कुटुंबाच्या सेवेत, आपल्या समाजाच्या सेवेत, आपल्या व्यवसायाच्या सेवेत जे काही करतो ते कर्तव्य आपण शुद्ध दिव्य चेतनेत पार पाडू शकतो. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. काही प्रश्न आहेत का? असे काही प्रश्न आहेत का ज्यांची मी उत्तरे देऊ शकेन? प्रश्न ऐकू येत नाही. महाराज उत्तर देतात. सत्य काय आहे हे समजून घेण्याचा हा प्रश्न आहे. लोकांना योग्य शिक्षण मिळत नाही. हे खरं आहे की जोपर्यंत तुम्ही भुकेल्या माणसाला खायला घालत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला काहीही शिकवण देऊ शकत नाही, हो ना? म्हणूनच व्यावहारिकदृष्ट्या प्रत्येक धार्मिक व्यक्ती जो खऱ्या अर्थाने धार्मिक आहे तो केवळ माणसाच्या जीवनातील आध्यात्मिक आजार दूर करण्यासाठीच नव्हे तर त्याचे भौतिक दुःख दूर करण्यासाठी देखील अतिशय उत्सुक असतो. म्हणूनच तुम्हाला असे दिसून येईल की जगातील धार्मिक संस्थाच सर्वात जास्त मोफत अन्न वाटप करत आहेत, सरकार नाही. कारण धार्मिक लोक ते करुणेपोटी करत आहेत. अमेरिकेत व्यावहारिकदृष्ट्या प्रत्येक रुग्णालय हे ख्रिश्चन रुग्णालय आहे. गरिबांची सर्वात प्रसिद्ध मदतनीस कोण आहे? भारतातील मदर टेरेसा. त्या हे भगवंतांवरील प्रेमापोटी करत आहेत. परंतु ध्येय काय आहे? या लोकांना केवळ त्यांचे पोट भरण्याच्याच नव्हे तर त्यांना ज्ञान देऊन त्यांच्या रिकाम्या आत्म्यांनाही तृप्त करण्याच्या स्थितीत आणणे. तर एक अशी व्यक्ती जी जीवनातील खरी मूल्ये समजते, आपल्या जीवनात भगवंतांचा शोध घेते आणि त्याचबरोबर या जगातील सर्व लोकांना ज्ञान आणि शांती देण्यास अत्यंत उत्सुक असते. जसे चित्रकूटमधील श्री मफतलाल यांनी त्यांचे गुरु महाराज येथील रणछोडजी महाराज यांच्या आदेशानुसार हजारो मोफत डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, हजारो मोफत जेवणाची ताटे अशा लोकांना दिली जातात ज्यांच्याकडे काहीही नाही, आणि ते स्वीकारून त्यांना प्रसादही मिळतो. ते पवित्र नाम देखील ऐकतात. त्यांचे आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही पोषण होते. त्याचप्रमाणे येथे मुंबईतील आमच्या संस्थेत आमच्याकडे हरे कृष्ण मेडिकल्स, हरे कृष्ण फूड फॉर लाईफ आहे. आमची एक तीव्र इच्छा आहे. सध्या आमचे विश्वरूप प्रभू जे एक डॉक्टर आहेत, आमच्याकडे अनेक डॉक्टरांची एक टीम आहे ज्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी अत्यंत संघर्ष केला आहे. पदवी मिळवण्यासाठी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे आपली ऊर्जा दिली आहे आणि आता त्यांना काय करायचं आहे? त्यांना त्यांच्या पदव्यांचा उपयोग केवळ श्रीमंत आणि प्रसिद्ध होण्यासाठी करायचा नाही, तर त्यांना त्यांच्या शिक्षणाचा उपयोग समाजाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि दुःख कमी करण्यासाठी करायचा आहे. शरीरासाठी औषध, मनासाठी औषध आणि आत्म्यासाठी औषध देऊन. शरीरासाठी अन्न,
मनासाठी अन्न, आत्म्यासाठी अन्न. Similarly, in our organization here in Bombay, तर शरीरासाठी अन्न म्हणजे प्रसाद, मनासाठी अन्न म्हणजे तत्वज्ञान desire. आणि आत्म्यासाठी अन्न म्हणजे पवित्र नाम. Vishwarup, a doctor, खरा डॉक्टर तो असतो जो शरीरासाठी अन्न, मनासाठी अन्न आणि आत्म्यासाठी अन्न देतो. given years and years of their lives, energies to get their degrees. शरीरासाठीचे औषध ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक किंवा नॅचरोपॅथिक असू शकते. काहीही असो, तुम्ही जे काही औषध घेता ते अन्न आहे. ते शरीरासाठीचे औषध आहे. मनासाठीचे औषध ते काय, तर ती तात्विक दिशा आहे. आणि आत्म्यासाठीचे औषध म्हणजे भगवन नाम, भगवंताचे पवित्र नाम. Food for the mind means philosophy. Food for the soul means the holy name. Huh? तर विश्वरूप प्रभू इथे आहेत का? Food for the body, food for the आम्ही आता एक स्लाइड शो दाखवणार आहोत. medicine for the body, maybe allopathic, खूप खूप Ayurvedic, धन्यवाद. homeopathic, naturopathic, whatever it is, you get some medicine. That is food, that is medicine for the body.